पालिकेतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे सरस्वती काथारा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। महत्त्वाचे म्हणजे 2017 साली झालेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही खचून न जाता काथारा यांनी स्थानिक नागरी समस्या सोडवण्यावर आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर भर देऊन आपली विजयाची बाजू भक्कम केली आहे। 2017 मध्ये पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून सरस्वती काथारा यांनी शेकाप आघाडीकडून निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत त्यांचा केवळ 60 मतांनी पराभव झाला होता। त्यांना 4325 मते मिळाली होती, तर त्यावेळी त्यांच्या विरोधातील भाजपच्या उमेदवार मोनिका प्रकाश महानवर 4385 मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या होत्या। यंदा मात्र चित्र बदलले आहे। माजी नगरसेविका मोनिका महानवर यांच्या साथीने काथारा निवडणुकीला सामोरे जात आहेत। पराभवानंतर देखील मतदारसंघात केलेली कामे, स्थानिक नागरी समस्या सोडवण्यावर दिलेला भर या जोरावर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास काथारा यांना आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत असल्यानेच विजयाची खात्री असल्याचे मत काथारा यांनी यावेळी व्यक्त केले आहे। शिवसेना, बीजेपी, राष्ट्रवादी और आरपीएम महायुति के इस कॉर्पोरेशन के वार्ड नंबर 10 के लिए हमारे चारों कैंडिडेट रवि भगत जी, सरस्वती काथारा जी, मोनिका महानवर जी और विजय खानावकर जी, चारों का चिन्ह है कमल और तीनों का कमल एक घड़ी। हिंदी में क्या कहते हैं? घड़ी। घड़ी घड़ी घड़ियाल यानी मोबाइल। चुनाव चिन्ह है। 15 तारीख वोटिंग का दिन है, इन्हें अवश्य वोट कीजिए।